आखाती देशांमधील मिडल ईस्ट युद्धाच्या सावलीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळते। युद्धाच्या तणावामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच आता जळगावच्या सराफा बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जळगावात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे। जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या दरात आज पुन्हा 500 रुपयांची घसरण झाली आहे। गेल्या 2 दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या दरात एकूण 2800 रुपयांची मोठी कपात झाली आहे। मात्र सोन्याचे दर कमी होत असताना चांदीने मात्र उसळी घेतली आहे। चांदीच्या दरात आज 1000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। जागतिक बाजारातील दबाव आणि आखाती देशांमधील तणावात झालेल्या काही अंशी बदलांमुळे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे सुमारे 2780 रुपयांची मोठी घट झाली आहे। जळगावच्या तुलनेत पुण्यात चांदीचे दर काहीसे स्थिर असून आजचा भाव 2.34 लाख ते 2.59 लाख प्रति किलोच्या दरम्यान विविध सराबांच्या मेकिंग चार्जेसवर अवलंबून आहे। गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी जीएसटी सह किंमत अजूनही 1.5 लाखांच्या वर आहे। चांदीच्या दरात आज किरकोळ वाढ पाहायला मिळाली असून 1 किलो चांदीसाठी आता 2.5 लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे। वरील दरांमध्ये 3% जीएसटीचा समावेश आहे। मात्र प्रत्येक सराफाकडे मेकिंग चार्जेस घटनावळ वेगळे असू शकतात, त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना किमतीत थोडी तफावत असू शकते। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX आज संमिश्र वातावरण पाहायला मिळालंय। सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.50 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे, तर चांदी 2.44 लाख रुपये प्रति किलोवर आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव दिसून येतोय। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात 1.81% आणि चांदीच्या दरात 1.77% घसरण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होताना दिसतोय। सर्व बाजारातील जाणकारांच्या मते युद्धाच्या परिस्थितीमुळे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांसाठी ही सोने खरेदीची चांगली संधी मानली जाते। लग्नसराईच्या काळात ही घसरण ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे।